बँगलोरचा राममूर्ती नगर भाग इथल्या सुब्रमण्यम लेआउटमधल्या एका अपार्टमेंटला आग लागल्याचा फोन फायर डिपार्टमेंटला आला। 3 जानेवारीच्या रात्री हा फोन केला होता त्या बिल्डिंगमधल्याच माणसांनी। अग्निशमन दलाची टीम तिथं पोहोचली। दुसऱ्या मजल्यावरच्या एका फ्लॅटला आग लागली होती। अग्निशमन दलाचे जवान दार तोडून आतमध्ये शिरले तेव्हा 2 बेडरूमच्या त्या फ्लॅटच्या किचनजवळ एक मुलगी निपचित पडलेली त्यांना दिसली। या मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारांआधीच तिला मृत घोषित करण्यात आलं। ही मुलगी शर्मिला कुशलप्पा 34 वर्षांची या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती। फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी आणि त्यातच गुदमरून तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला। पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली। केस इथंच संपली, पण एक तक्रार आली, एक रिपोर्ट आला। पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि एका 18 वर्षांच्या मुलाला अटक केली। हा मुलगा शर्मिलाच्या शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहिला होता। त्याने शर्मिलाचा खून केला होता। कारण समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला, पण जो आगीत झालेला मृत्यू वाटत होता तो खून असल्याचं आठवड्याभरानं कसं समोर आलं पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। शर्मिला कुशलप्पा मूळची मंगळुरूच्या काऊरमधली। मागच्या 1.5 वर्षांपासून शर्मिला बँगलोरच्या राममूर्तीनगर भागातल्या अपार्टमेंटमध्ये भाड्यानं राहत होती। ती बँगलोरच्या ॲक्सेंचर कंपनीत काम करायची, आपल्या रूममेट सोबत राहायची। अपार्टमेंटमधल्या सगळ्या लोकांशी तिचे चांगले संबंध होते। तिचं बोलणं चालणं सगळ्यांशी सुरू असायचं। 3 जानेवारीला शर्मिला घरात एकटीच होती। शनिवार असल्यानं तिची रूममेट आपल्या गावाला गेलेली। 3 जानेवारीच्या रात्री 10:30-11च्या दरम्यान शर्मिलाच्या घरातून धुराचे लोट यायला लागले। आजूबाजूच्या लोकांचं लक्ष गेलं। त्यांनी बिल्डिंगमधल्या लोकांना अलर्ट केलं। लागलीच अग्निशमन दल, पोलीस यांना माहिती कळवण्यात आली। घराचं दार तोडून अग्निशमन दलाची टीम आत शिरली तर त्यांना दिसलं आग सगळ्या घरात पसरलेली, धुराचे लोट तयार झालेले। आग विझवण्यात आली तसा आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना एक प्रश्न विचारला, शर्मिला कुठे? त्या रात्री शर्मिला घरात असल्याचं शेजारी राहणाऱ्यांना माहीत होतं। घरात आग लागून सुद्धा तिचा ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज आला नव्हता। त्यामुळे भीती वाढली होती आणि ही भीती खरी ठरली, कारण शर्मिला फ्लॅटच्या किचनजवळ बेशुद्ध अवस्थेत दिसली। तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण काहीच फायदा झाला नाही। शर्मिलाचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। शर्मिलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला। पोलिसांचा अंदाज होता घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी आणि या आगीत गुदमरून शर्मिलाचा मृत्यू झाला असावा। बँगलोरच्या रामतीर्थनगर भागातल्या फ्लॅटमध्ये आग लागून IT कर्मचारी तरुणीचा मृत्यू अशा बातम्या सुद्धा आल्या। शर्मिलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत होती। पोलीस अधिकाऱ्यांनी जेव्हा शर्मिलाचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या अंगावर भाजल्याच्या किंवा जळाल्याच्या खुणा नव्हत्या, पण अशा आगीच्या घटनांमध्ये बहुतांश मृत्यू हे श्वास कोंडल्यामुळे गुदमरूनच होतात। शंका येण्याचं काही कारण नव्हतं। त्यामुळेच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, पण शर्मिलाच्या हातावर आणि अंगावर काही ठिकाणी जखमा होत्या, त्यामुळे संशयाला जागा होती। पोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघून तपासाची पुढची दिशा ठरवू असं पोलिसांनी ठरवलं आणि अशातच पोलिसांकडे एक तक्रार आली। शर्मिलाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर रोहित नावाच्या तिच्या मित्राने पोलिसांकडे तक्रार दाखल केली। त्याला संशय होता शर्मिलाच्या मृत्यूमागे काहीतरी वेगळं कारण आहे। पोलिसांनी या घटनेचा पुन्हा तपास करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आगीमुळे घराचं मोठं नुकसान झालं असलं, घरातलं फर्निचर आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या असल्या तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नाही। तशी एकही खूण घरात दिसत नाहीये। ही आग काही कपडे एकत्र करून लावण्यात आली आणि त्यानंतर ती सगळ्या घरात पसरली। अशात पोलिसांना घरात अनेक महत्त्वाच्या गोष्टी दिसल्या, पण एक गोष्ट सापडली नाही, ती म्हणजे शर्मिलाचा मोबाईल। पण एक प्रश्न होता, आग लावली कोणी? मोबाईल नेला कोणी? दरवाजा आतून बंद होता। घरात कोणीतरी जबरदस्ती घुसल्याचा किंवा कोणी येऊन गेल्याचा कोणताही पुरावा नव्हता। शर्मिलाची रूममेट गावाला गेली असल्यानं ती घरात एकटीच होती। मग आग शर्मिलानेच लावली होती का? असं असेल तर मोबाईल कोणी गायब केला? याचं उत्तर मिळण्याच्या आधी पोलिसांच्या हातात पडला पोस्टमार्टम रिपोर्ट। या रिपोर्टमधून स्पष्ट झालं की शर्मिलाचा मृत्यू हा आगीमुळे श्वास गुदमरून नाही तर गळा दाबल्याने श्वास कोंडला गेला म्हणून झालाय। शॉर्ट सर्किट न होता लागलेली आग, गायब असलेला फोन, घरात एकटी मुलगी आणि तिची गळा दाबून झालेली हत्या, गुंता वाढला होता आणि पोलिसांच्या तपासात तो आणखी वाढत गेला। पोलिसांनी शर्मिला राहायची त्या अपार्टमेंटमध्ये चौकशी केली। तिच्या मित्रमैत्रिणींकडे, ती काम करत असलेल्या ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी चौकशी केली, पण कुणावर संशय नव्हता। कुठली लिंक सुद्धा मिळत नव्हती। पण पोलिसांच्या रडारवर एक गोष्ट होती, शर्मिलाचा गायब असलेला मोबाईल। या मोबाईलचं लास्ट लोकेशन पोलिसांनी शोधलं तेव्हा ते शर्मिलाच्याच अपार्टमेंटमध्ये सापडलं, पण
शर्मिलाच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये. इथं पोलिसांनी शर्मिलाच्या खुनाबद्दल चौकशी केली होती, पण त्यांना काही संशयास्पद आढळलं नव्हतं. पण इथेच मोबाईलचं लोकेशन दिसलं आणि पोलिसांनी या घरात आपल्या आईसोबत राहणाऱ्या 18 वर्षांच्या कर्नाल कुरईला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी करण्यात आली आणि शर्मिलाच्या हत्येचं कोडं उलगडलं. कर्नाल कुरई मूळचा केरळचा, शर्मिलाच्या शेजारच्याच घरात राहायचा. जवळच्या एका खासगी महाविद्यालयात प्री युनिव्हर्सिटी कोर्सच्या म्हणजे PUच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्याच्यापेक्षा वयाने जवळपास दुप्पट असलेली शर्मिला त्याला आवडायची. शर्मिला शेजारीच आईसोबत राहणारा मुलगा आहे म्हणून त्याच्याशी बोलायची, पण याच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं. 3 जानेवारीला शर्मिलाची रूममेट गावाला जाणार आहे. शर्मिला घरात एकटीच आहे हे कर्नालला माहीत होतं. त्याने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीनुसार रात्री 9च्या दरम्यान बाल्कनी जवळची स्लायडिंग विंडो उघडून तो शर्मिलाच्या घरात शिरला. बेसावध असलेल्या शर्मिलाला त्याने मागून मिठी मारली. शर्मिला यामुळे घाबरली, पण कर्नालने तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवायची मागणी केली. मला फक्त तेवढंच हवंय, मग मी इथून जाईन, असं तो म्हणाला. शर्मिलाने या सगळ्याला नकार दिला. तेव्हा कर्नालने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण शर्मिला त्याला बदली नाही. यातूनच दोघांमध्ये झटापट झाली, ज्यात शर्मिलाच्या गळ्याला आणि नाकाला जखम झाली. तिने कर्नालला ढकललं आणि जोरात किंचाळली. तिने हॉलच्या दिशेने धावायचा प्रयत्न केला, पण कर्नालने तिला गाठलं. ती ओरडू नये म्हणून त्याने शर्मिलाचं तोंड दाबायचा प्रयत्न केला. यात तिचा श्वास कोंडला गेला आणि ती बेशुद्ध पडली. मग काय करायचे सुधारलं नाही, तेव्हा पॅनिक झालेल्या कर्नालने तिचा गळा दाबला आणि त्यातच शर्मिलाचा मृत्यू झाला. पण या सगळ्यात तिच्या कपड्यांना रक्त लागलं होतं. यावरून तिची हत्या झाल्याचं लगेच समजेल म्हणून कर्नालने तिच्या अंगावरचे कपडे उतरवले, घरातल्या इतर वस्तू, कपडे गोळा केले आणि तिच्या बेडरूम मधल्या गादीवर हे सगळं टाकून आग लावून दिली. ही आग सगळ्या घरात पसरेल याची काळजी घेतली आणि ज्या स्लायडिंग विंडोमधून तो आला होता तिथूनच आपल्या घरात परत गेला. जाताना त्याने शर्मिलाचा फोन सोबत नेला आणि त्या फोनच्या लोकेशनमुळेच तो फसला. घरात जाऊन फोन ऑफ केला असला तरी फोनचं शेवटचं लोकेशन शर्मिलाच्या घराऐवजी कर्नालच्या घराचं दिसलं आणि इथूनच पोलिसांनी त्याला अटक केली. कर्नालवर भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 64(2), 66 आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण आपल्या वयाच्या दुप्पट वयाच्या मुलीबद्दल, ती फक्त आपल्या शेजारी राहते, आपल्याशी चांगलं वागते, यातून तयार झालेलं आकर्षण कर्नालला विचित्र मागणीपर्यंत घेऊन गेलंच. पण शर्मिलाचा नकार आणि प्रतिकार बघून तो थांबला नाही. तो पोहोचला खुनापर्यंत, फिल्मी स्टाईल वापरून पुरावे नष्ट करण्यापर्यंत. पण जी शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग वाटली होती, जी ओपन अँड क्लोज केस वाटली होती, ती एका तक्रारीमुळे, एका रिपोर्टमुळे, एका लोकेशनमुळे 8 दिवसांनी सुटली, ज्यात हादरवणारी ठरली गुन्ह्याची कबुली.